नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशनमध्ये मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 7वी मराठीमधील पाठ 3 तोडणी. खरं तर तोडणी म्हणजे काय? बऱ्याच जणांना माहिती असेल, पण जर माहिती नसेल तर सांगते. ऊस तोडणी केली जाते बघा. म्हणजेच काय की साधारणतः जे ऊसाचं पीक असतं किंवा त्याला म्हणूया की उभं जे ऊस असतं त्याच्यावरती असे छान पानं असतात आणि हा आपला ऊस असतो. ठीक आहे. सो बेसिकली हा जो काही ऊस आहे तर या ऊसाला इथपर्यंत म्हणजे साधारणतः इथे एक छोटंसं असं हे असतं भाग इथपर्यंत तोडला जातो. ते डोळा असतो असं म्हणतात त्याला. तर इथपर्यंत तोडला जातो आणि मग हा ऊस जो आहे तर तो साखर कारखान्यांमध्ये वगैरे पाठवला जातो साखर बनवण्यासाठी. सो हा ऊस इथपर्यंत तोडणं म्हणजे एक पर्टिक्युलर हाईट पर्यंत ऊस आल्यानंतर पूर्ण तो उगवल्यानंतर त्याची तोडणी केली जाते. त्याला तोडलं जातं. तर तेच आहे तोडणी. आता एका प्रदेशामध्ये तोडणी झाल्यानंतर दुसऱ्या प्रदेशामध्ये जाणं तिथली तोडणी करणं. मग यासाठी हे जे कामगार आहेत त्यांना सतत स्थलांतर करावं लागतं एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये. सो त्यांच्यावरती हा पाठ आहे की त्यांना सतत इकडून तिकडे जावं लागतं. मग ते कसं त्यांचं जीवन कसं आहे, त्यांचं राहणीमान कसं आहे किंवा त्यांना त्याच ठिकाणी काय काय समस्यांना सामोरे जावं लागतं. त्यांच्या मुलांना काय काय समस्यांना सामोरे जावं लागतं. हे सगळं या पाठामध्ये मांडलेलं आहे. दत्तात्रय विरकर जन्म आहे 1965. विविध वृत्तपत्रे व मासिके यामधून त्यांनी कथा आणि कवितांचं लेखन केलं आहे. वाटणी, तोडणी या त्यांच्या कथा प्रसिद्ध आहेत. ऊस तोडणी कामगारांच्या समस्याचे वास्तव या कथांमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. आता कथा काय आहे ती बघूया. वसंत व मीरा या ऊसतोडणी कामगाराच्या मुलांच्या मनामधील शिक्षणाविषयी तीव्र ओढ या प्रस्तुत पाठामधून मांडली आहे. अर्थात आपण काय पाहिलं की या ऊसतोडणी कामगारांना सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. अर्थात त्यांच्याबरोबर त्यांचं कुटुंब पण इकडून तिकडे जात असतं. मग मुलांची शाळा कधी या गावामध्ये कधी त्या गावामध्ये मग त्यांना शिक्षण व्यवस्थित घेता येत नाही. मग त्यांच्या मनामध्ये हे जे सगळं शिक्षणाविषयी चालू आहे त्यांना शिक्षण तर घ्यायचं आहे पण घेता येत नाहीये किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळे विचार जे आहेत ते आता आपण जाणून घेऊया. गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्यांच्या डोळ्यासमोर फक्त ऊस दिसत होता. निघाल्यापासून गावाकडच्या विचारानं सगळ्यांच्याच मनामध्ये काहूर उठलं होतं. काहूर उठलं होतं म्हणजे काय खूप विचार मनामध्ये असणं, खूप कन्फ्युजन असणं त्याला आपण म्हणू शकतो मनात काहूर उठलं होतं. विचारांचं अगदी वादळ उठलं होतं की हे कसं होणार, ते कसं होणार, असं कसं होणार वगैरे वगैरे वगैरे. परके गावामध्ये आपण केव्हा आलो हे तारा आणि शंकरला उमगलंच नाही. आता अर्थात ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालले होते आणि का चालले होते तर त्यांना ऊस तोडणी करायची होती म्हणून त्यांना गावामध्ये सगळीकडे फक्त आणि फक्त ऊसच पाहायला दिसत होता किंवा पाहायला मिळत होता. आणि मग कधी आपण पोहोचलो हे विचार करता करता हे त्यांना कळलंच नाही. आता दोन पात्र आपल्याकडे आहेत तारा आणि शंकर. उमगलंच नाही म्हणजे कळलंच नाही किंवा समजलंच नाही. सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेमध्ये गाड्या सोडल्या. आता अर्थात गावाकडे मोठं मोकळं मैदान म्हटलं तर ते शाळांचंच असणार आहे. बाकी ठिकाणी तर शेती वगैरे असते. तर मग त्या ठिकाणी सगळ्या गाड्या ज्या आहेत तर त्या थांबल्या. बैलांच्या मानेवरचं जू खाली ठेवताच सगळी बैल शेपटी अंगावर मारत अंग खाजवायला लागली. आता अर्थात हे सगळे बैलगाड्यांमधून वगैरे आले होते आणि बैलांच्या मानेवरती ते असतं ना बैलगाडी जेव्हा असते तेव्हा बैलांच्या मानेवरती वजन ठेवून मग ती बैलगाडी मागून चालत असते. तर अशा पद्धतीने मग एका ठिकाणी थांबल्यानंतर बैल पण थकलेली असतात तर त्यांच्या मानेवरचं ते बैलगाडीवरचं जे काही जू आहे जे काही ठेवलेलं आहे ते काढलं जातं जेणेकरून बैल पण थोडे निवांत होतील. आणि मग अर्थात बैल छान निवांत होतात त्यांचं अंग वगैरे खाजवणं सुरू होतं आणि बायकांनी गाडीजवळच चुली पेटवल्या कारण सगळ्यांना भुका लागल्या होत्या. बाप्या माणसांनी म्हणजे जे मेल आहेत जे पुरुष आहेत तर त्यांनी बैल आणि पोरांनी बादल्या कळशा घेतल्या व नदीवर गेली. तर त्या बाप्या माणसांनी बैल घेतली आणि अर्थात कुठेही राहायचं म्हटलं तर पाणी हवंच आहे. मग लहान लहान मुलांनी जे काही बादल्या अवेलेबल आहेत कळशा वगैरे जे काही असेल ते घेऊन ते नदीवरती पाणी आणण्यासाठी गेले. दामूनही आपली बैल नदीवरून पाणी पाजून आणली. अर्थात हे सगळे लोक बैल घेऊन का गेली होती कारण बैलांना पण पाणी दिलं पाहिजे सो ते त्यांना नदीवरून पाजण्यासाठी ते बैल घेऊन गेली होती. मीरा आणि वसंतने जिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला. जिऱ्यावर म्हणजे त्या ठिकाणी जे काही नदीचं पाणी येत असावं तर त्या ठिकाणी त्यांनी नंबर लावला पाणी भरण्यासाठी कारण खूप लोक होती त्याच्यामुळे छान नंबर वगैरे लावून ठेवला होता की त्याच्यानंतर आपण पाणी भरायचं आहे. तारानं भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आली. आव पाचूंदा सोडा लक्ष्मीनं दिलेला आवाज दामूने ऐकला आणि पाचूंदा सोडून गुडघ्यानं सरमड कडाकडा मोडून बैलांसमोर सारलं. म्हणजेच काय आता बैलांना पण खायला द्यायचं होतं तर जे काही आपण म्हणतो की जे काही गवत असतं सुकलेलं वगैरे तर त्यांनी आणलं असेल बांधून बैलांना खायला देण्यासाठी. मग त्यांनी ते मोडून दिलं अर्थात आपण अख्खे नाही देऊ शकत ना त्यांना असं मोडलं जातं बघा ते एक हत्यार असतं आणि त्याने ते तोडून तोडून देतात ते बैलांना खाण्यासाठी. तर त्याला आपण सरमड आहे तर ते कडाकडा मोडलं त्याने गुडघ्यावर ठेवून आणि ते त्यांनी खायला दिलं. तसा रामा
धोंडू, शंकर सगळ्यांनी आपापल्या परीने बैलांसमोर सरमड मोडून टाकलं. म्हणजे ते खायला जे आहे वैरण ज्याला आपण म्हणतो अजून एक ह्याच्यामध्ये, तर ते त्यांनी बैलांना खायला दिलं. पिठलं भाकरी पोटात ढकलून सगळ्यांनी अंथरुणं पसरली. आता अर्थात सगळे प्रवास करून खूप दमून आले होते, त्यामुळे ते आता झोपण्यासाठी गेले. तांबडं फुटताच, तांबडं फुटणं म्हणजे पहाट होणं. तारा झटकन अंग झटकून उठली, म्हणजेच काय एकदम अशी पटकन उठली, आळस वगैरे लोळत न पडता. लगेच सकाळ झाली, तिला कळलं, ती लगेच उठली, लगेच कामाला लागली. ओके. तिनं म्हणजेच जर्मन आपले जे जर्मनची भांडी आहेत, तर त्या पातेल्यामध्ये तिने चहा ठेवला. शंकर जांभई देत उठला. ठीक आहे, त्याने अंथरुणाची वळकटी केली, म्हणजे घडी वगैरे घातली अंथरुणाने, छान अशी गोळा गोळा करून घडी घालतात ना त्याप्रमाणे. ताराने तोंडावर पोचारा मारला नि बिनदांडीच्या कपात लाल चहा शंकरच्या पुढ्यात केला. म्हणजेच काय, एक छान कप होता ज्याला दांड किंवा ते ज्याला पकडून आपण चहा पितो ते नव्हतं, कान नव्हता बेसिकली कपाला, आणि तिने तो चहा शंकरला दिला. पुढ्यात केला म्हणजे समोर ठेवला. घ्या चहा घ्या. आणि मग जशी आपली आई कशी घरात म्हणते, घ्या आता चहा, तर त्या पद्धतीने तिने सांगितलं. शंकरने चहाचा कप हातात घेतला. शंकर, अरे शंकर, अरे मामू चिठ्ठी देऊन गेलाय. थळात थळात जायचंय, निघाया पाहिजे, असा दामूचा आवाज कानावरती पडला. आणि शंकर चहा पित होता तेवढ्यातच दामूने त्याला म्हटलं की चिठ्ठी आली आहे थळात, म्हणजे ज्या ठिकाणी ते काम करायचं आहे आपल्या तोडणीचं, त्या ठिकाणी जायचं आहे, निघायला पाहिजे. हा आलो आलो म्हणजे येतो मी, असं म्हणत शंकरने पटापट चहा पिला आणि तो निघाला. सगळ्यांनी नदीच्या काठावर मोकळ्या रानामध्ये सामान उतरवलं आणि थळाचा रस्ता धरला. शंकर तारानेही आपला कोयता सोबतीला घेतला. आता कोयता हे हत्यार आहे ज्याचा वापर करून आपण म्हणजे ते लोक ऊस तोडणी करतात. ठीक आहे. सो तुम्हाला माहिती असेल कोयता आता कसा ड्रॉ करायचा बरं. साधारणतः त्याला एका बाजूने धार असते आणि मागे पकडायला असतं. ठीक आहे, तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता. आज ऊस तोडणीचा पहिला दिवस असला तरी उघड्यावर झोपून थंडीनं अंग काकडून निघतं, म्हणून दुपारी थळातून लवकर परतायचं असं सगळ्यांनी ठरवलं होतं. म्हणजे खरं तर आज पहिलाच दिवस आहे त्यांचा या गावामधला, पण तरी पण ते रात्री असे उघड्यावर झोपले होते मैदानामध्ये, शाळेच्या मैदानामध्ये, त्याच्यामुळे थंडीने अंग दुखू लागतं एका पॉईंट नंतर. सो त्याच्यामुळे त्यांनी असं ठरवलं की लवकर लवकर काम आटपून लवकर जाऊया आज घरी, जेणेकरून आपल्याला पण थोडी विश्रांती मिळेल. सो त्यानंतर पुढे असं आहे की थळात पाय ठेवताच शंकरनं उसावर घाव घालायला सुरुवात केली त्या कोयत्याने. मीरानं मोळ्या बांधल्या, म्हणजेच काय, ते सगळे ऊस जेव्हा असे खाली खाली पाडले जातात तोडणी करून, त्यांना असं एका ह्याच्यामध्ये बांधलं जातं. सो ते उसाला एकत्र बांधणं त्याला आपण मोळी असं म्हणतो. दिवस माथ्यावर केव्हा आला ते समजलंच नाही, म्हणजे दुपार कधी झाली हे कळलंच नाही. हिरवा चारा मिळाल्याने बैल मस्त जोगली होती. म्हणजे अर्थात ते जे वरचं आहे, म्हणजे आतला ऊस तर आपण कारखान्यामध्ये देणार, पण वरचं जे त्याचा पात्या आहे ऊसाचा, तर तो मग बैलांना खाण्यासाठी वैरण म्हणून दिला जातो. सो आता त्यांना रोज असं वाळलेलं वगैरे खायला मिळायचं. आज त्यांना एकदम नवीन ताजं ते खायला मिळालं त्यांचं वैरण, त्याच्यामुळे ते पण खुश होते. सगळ्यांनी वाडे टाकून शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सामान लावलं. म्हणजे साधारणतः हे जे आता ऊस आहे त्याच्या मुळ्या अशा बांधल्या होत्या, तर त्या अशा ठेवून त्यांनी असं शंकूचा आकार केला होता. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून त्या उभे पण राहतील, पडणार पण नाहीत वगैरे असं. तसं ताराने हे सामान लावून चिमणीच्या उजेड करताच, चिमणी म्हणजेच काय, तो जो लॅम्प आहे, जो आता सध्या कोणी वापरत नाही, पण रॉकेलचा एक दिवा यायचा आधी, तर त्याला आपण चिमणी म्हणतो. तर त्या उजेड करताच मीराला वसंतचं पुस्तक गवसलं म्हणजे सापडलं किंवा मिळालं. वशा तुपलं पुस्तक, म्हणजे वसंतला ती वशा म्हणत असावी, तर वशा तुपलं म्हणजे तुझं पुस्तक. वशा तुपलं पुस्तक, आणि तिला खूप आनंद झाला आणि ती ओरडतच आली की वशा तुझं पुस्तक त्याप्रमाणे. मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली आणि वसंत कोपी बाहेर बसलेल्या शंकराच्या मागे जाऊन उभा राहिला. त्याने शंकराच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, दादा मला शाळेत कवा धाडणार, म्हणजे वडिलांना दादा म्हणतोय तो. तर तो म्हणतो की बाबा मला शाळेत कधी पाठवणार किंवा कधी घालणार मला शाळेत. थळामध्ये जोशात काम करणाऱ्या वसंतला शंकरनं पाहिलं. अन शाळा बिळा काय काय बी नाही, बस झाली आता तुपली शाळा, खाऊन घे अन झोप. आणि अर्थात त्या मुलाला, म्हणजे त्याच्या मुलाला त्याने पाहिलं होतं की हा शेतात किती पटापट कामं करतो, आणि अर्थात त्या लोकांना घरी 4 घास खायला मिळावेत यासाठी शेतामध्ये काम करणं किंवा ते तोडणी करणंच गरजेचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की शाळा शिकून उगाच वेळ जातोय, त्यापेक्षा त्याच वेळेमध्ये तू तोडणी करायला ये, 4 पैसे जास्त मिळतील, आपण जास्त चांगलं काहीतरी खाऊ शकू किंवा 2 वेळचं चांगलं खाऊ शकू. सो त्याच्यामुळे त्याचं असं म्हणणं आहे की शाळा वगैरे आता काही नाही, बस झाली शाळा, जेवढं काही शिकलास तेवढं बस झालं, आता खाऊन घे आणि झोप. तांबड्यात तोडीला जायचं आहे, जा झोप जा. आणि तांबडं फुटेल तेव्हा, म्हणजे पहाट होईल तेव्हा आपल्याला तोडणी करायला जायचं आहे, त्यामुळे जा आता झोप. असं म्हणून शंकरने वसंतला गप्प केलं. म्हणजे शंकर आणि तारा हे वसंत आणि मीराचे आई वडील आहेत, हे तुम्हाला आतापर्यंत कळलं असावं. नेक्स्ट आहे, शंकराच्या मागे उभं राहून खांद्यावर हात ठेवून विचारताना उसाच्या पाचटानं साळलेल्या अंगावरच्या खुणा पाहून वसंत हबकून गेला.
म्हणजेच आपण पाहिलं की वसंतने शंकरच्या पाठीवर हात ठेवून विचारलं होतं ना, की मला शाळेत कधी पाठवणार? तेव्हा त्याने पाहिलं होतं की शंकरच्या पाठीवरती उसाचा जो काही पाला आहे तो खूप जोरात लागतो. म्हणजे आपण जर असा हात जरी फिरवला तरी पण आपल्याला असं त्याचा एक वण आपल्या शरीरावरती उठतो किंवा खूप जोरात तो लागत असतो. तर त्यामुळे अर्थात त्या उसामध्ये फिरून फिरून त्याच्या पाठीवरती खूप असे वण उठले होते. त्याची त्वचा अशी काय म्हणूया आपण सोलटवून निघाली होती आणि त्या सगळ्या खुणा पाहून वसंत खूप जास्त हबकून गेला, म्हणजे घाबरून गेला. त्याला वाईट वाटू लागलं. त्याच्या मनामध्ये शिक्षणाविषयीची उलघाल होत होती. म्हणजे त्याला जायचं तर होतं शाळेमध्ये, पण काही घरचे काही पाठवत नव्हते किंवा अर्थात परिस्थिती तशी नव्हती की तो शिकायला जाऊ शकेल. त्याच्या मनामध्ये शिक्षणाविषयीची उलघाल होत होती आणि शंकरच्या बोलण्याने वसंत उपाशीच झोपला. तर मीराला फार वाईट वाटलं आणि खरं तर त्याला काही पटलं नाही शंकरचं बोलणं. म्हणजे त्याला आता शाळेमध्ये जायचंय, पण वडील नाही म्हणतायत. सो त्यामुळे तो उपाशीच झोपला. काही न खाता पिता झोपला. कोपीबाहेर अंधुक उजेडामध्ये तारानं चूल शिलगावून तवा ठेवला. भाकरी थापण्याच्या आवाजाने वसंतला जाग आली. शिलगाव म्हणजे तवा, म्हणजे चूल पेटवली किंवा चुलीला ते विस्तव वगैरे दिल्याने चूल पेटली आणि त्यावर तवा ठेवला. आणि मग भाकरी थापण्याच्या आवाजाने वसंत उठला. शंकरने नदीवर जाऊन गुंडाभर तर मीराने कळशीभर पाणी आणलं. त्यानंतर शंकरने थळामध्ये जायची तयारी चालवली होती. मीराने पाट्यावर मिरचीचं वाटण वाटून आईकडे दिलं. "मिरे, अगं आवर लवकर, त्या वशाला उठीव. अरे आवरा आवरा लवकर, गाड्या निघाल्या." आणि असं म्हणत म्हणत आता भाकरीबरोबर खाण्यासाठी तिने मिरचीचं वाटण वगैरे काही काही केलं असेल आणि आईकडे दिलं असेल. आईची गडबड सुरू आहे की आपल्याला निघायचं आहे, गाड्या निघालेल्या आहेत. शंकरच्या आवाजानं तारानं कालवणाला फोडणी दिली. कालवण म्हणजेच ज्याला आपण आमटी म्हणतो. तर म्हणजे आमटी कालवण वेगळं आहे, बट तरी सुद्धा कालवणाला फोडणी दिली आणि त्यानंतर सगळ्यांच्याच गाड्या वाटेला लागल्या. शंकरनेही आपली गाडी जुंपली, म्हणजे गाडी तयार केली. ठीक आहे. नेक्स्ट आहे तारा धुडक्यात कोयता, भाकरीचं पेडकं अन कालवण घेऊन गाडीत बसली. तशी मीरा ही परकर सावरत बसली. सो मीरानी परकर आणि पोलकर, परकर म्हणजे हे जे खाली बॉटम वेअर आहे त्याला आपण परकर म्हणतो. सो बेसिकली त्यांची जाण्याची तयारी सुरू आहे. गाडी म्हणजेच ती बैलगाडी वगैरे त्याने नीट ते बैलांच्या पाठीवर जू ठेवणं किंवा गाडी नीट करणं हे सगळं त्याने केलं. ताराने कोयता घेतला, भाकरीचं पेडकं म्हणजे भाकरी तिने एका फडक्यामध्ये बांधून घेतली, कालवण घेतलं आणि ती गाडीमध्ये बसली. वसंत कोपीमागे खुटून म्हणजे रुसून बसला होता, कारण त्याला शाळेमध्ये जायचं होतं. ताराने वसंतपाशी जाऊन समजूत काढून त्याला गाडीमध्ये बसवलं आणि गाडी फुपाट्याच्या रस्त्यानं वाटेला लागली आणि मग ती गाडी ज्या ठिकाणी ऊसतोडी करायची आहे त्या ठिकाणी लागली, त्या वाटेला लागली किंवा त्या रस्त्यानं जाऊ लागली. शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते, तर मीरा आणि वसंत त्यांच्या मोळ्या बांधून सडकेला आणून म्हणजे रस्त्याच्या कडेला आणून टाकत होते. ते जे काही मोळ्या बांधल्या असतील तर त्या. सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खेळली. तसा वसंताने कागद उचलून हातात धरला. पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता. त्याला काहीतरी रस्त्यावरती कागद सापडला. त्याने लगेच तो वाचायला घेतला, कारण आपण पाहिलंच की त्याला शिक्षणाची, वाचनाची प्रचंड आवड आहे. आणि नजर खेळली म्हणजे त्याची नजर त्या कागदावरती पडली. पण त्याला काही ते संस्कृतचा अर्थ कळत नव्हता. आणि उलगडत उलगडत नव्हता म्हणजे कळत नव्हता. रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंतनं आईला वाचायला लावताच, "पोरा मले तरी कुठं वाचता येतंय? मपली शाळा तर दुसरीच झाली," असं आई म्हणाली. मग तो म्हणला की ठीक आहे, आपल्याला नाही वाचता येत, आपण आईला देऊया वाचायला. पण आई म्हटली की मला तरी कुठे वाचता येतंय? मपली म्हणजे माझी, शाळा तर दुसरीच झाली, म्हणजे मी तर फक्त 2री पर्यंत शिकलीये. कागदावरच्या शब्दांचा मीराकडूनच नीट उलगडा होईल याची वसंतला खात्री होती, कारण मीराचंही शिक्षण कसंबसं 8वी पर्यंत झालं होतं. मीरा म्हणजे त्याची बहीण. तो धावतच जाऊन तिला म्हणाला, "ताई, मला सडकेवर कागद गवसला. त्यावर काय लिहिलंय बघ, काहीच कळत नाहीये." मग तो म्हणतो की गवसला म्हणजे सापडला. मला त्या रस्त्यावरती कागद सापडला, पण त्यात काय लिहिलंय हे काही मला कळतच नाहीये. काहीच कळत नाहीये मला त्याच्यामधलं. पोराचं शिक्षण अर्धवट राहायची भीती ताराच्या मनामध्ये आल्यानं तिने शंकरला बोलतं केलं. "पोराचं शिक्षण तोडलं तुम्ही. कामाला हातभार लागतो, पण त्याच्या आयुष्याचं काय? अगं व्हईल समदं. आता कुठं गाडी जराशी रुळावर आलीये." म्हणजेच काय की ताराला पण वाईट वाटत होतं की आपल्या मुलाला शिकायचं आहे, पण आपल्या परिस्थितीमुळे त्याला शिकवता येत नाहीये. मग ती शंकरला म्हणते की तुम्ही त्याचं शिक्षण तर तोडलंत, पण आता त्याचं पुढे कसं होणार? म्हणजे आपण तर ऊसतोडी करून काम करतो आहोत किंवा त्याच्याने आपलं पोट भरतंय, पण मुलांचं पुढे कसं होणार? तर तो शंकर म्हणतो की आता कुठे-कुठे म्हणजे कशीबशी किंवा कुठेतरी गाडी रुळावरती आलीये. हळू-हळू होईल सगळं नीट आणि करू आपण परत त्याची शाळा सुरू, असं तो म्हणत होता. आणि घाव घातलेला जो काही ऊस आहे तो त्याने ताराकडे दिला आणि ते देता-देता तो हे बोलत होता. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे, मीरानं डोक्यावरील मोळी खाली ठेवली. मीरा वसंतच्या हातातील कागद पाहू लागली. वसंत उत्कंठेने मीराकडे बघत होता. म्हणजे त्याला अशी उत्सुकता होती की काय बरं लिहिलं असेल आणि अर्थात ती आता सांगणार आहे काय लिहिलंय. सो त्याला खूप उत्सुकता होती की काय लिहिलंय ते जाणून घेण्याची. आणि मग ही वळवय म्हणजे ही ओळ का? हे तर संस्कृतमधलं वाक्य आहे.
तमसो मा ज्योतिर्गमय असं लिहिलंय. मग मीराने ते वाचलं आणि मीरा म्हणते की बघ हे लिहिलंय तमसो मा ज्योतिर्गमय. आणि मग त्याला काही अर्थ कळेना. तो म्हणतो म्हणजे काय ग ताई? असं वसंतने विचारलं. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून उजेडाकडे किंवा अंधारातून उजेडाकडे. मीराने अर्थ सांगून टाकला. म्हणजे ग ताई? पुन्हा वसंतने विचारलं. मग त्या ताईला पण प्रश्न पडला किंवा मीराला पण प्रश्न पडला की आता याला कसं बरं समजावून सांगावं? आता तुला कसं सांगू? हे बघ वर्षा, तुला संस्कृत मधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर मीराचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच तर काय होईल असं वसंताने लगेच विचारलं. तर वाचता येईल म्हणजे उजेड आणि म्हणजेच अंधाराकडून किंवा अंधारातून उजेडाकडे. म्हणजे बघा तिने किती छान पद्धतीने अगदी सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगितलं की तुला आता वाचता येत नाहीये म्हणजे आता अंधार आहे. पण उद्या जाऊन जर तुला ते वाचता आलं तर ते उजेड आहे. म्हणजेच काय झालं अंधारातून उजेडाकडे. तमसोमा ज्योतिर्गमय. असं म्हणत मीरा माघारी फिरली. तितक्यात वसंतनं मीराचा हात धरून थांबवत म्हटलं, अगं पण दादानंच शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार? ताई काही झालं तरी मी शिकणारच. आणि त्याचं असं म्हणणं आहे की अरे पण मला तर शिकायचंय पण आपले वडील काही मला शिकू देत नाहीयेत पुढे. मग कसं बरं मी पुढचं माझं शिक्षण करणार? मला शिकायचं आहे वगैरे असं तो म्हणतो. आणि तो म्हणतो की ताई काही पण झालं तरी पण मी शिकणारच. मला शिकायचंच आहे. तडातडा तुटणाऱ्या उसागत वसंताचंही शिक्षण तुटत चालल्याची जाणीव शंकरला झाली. आणि मग शंकरला आपण हे कळून चुकलं होतं की आपण ज्याप्रमाणे ऊस तोडणी करतोय त्याप्रमाणे आपण वसंताचं शिक्षण पण तोडून टाकलं आहे. आणि त्याला त्याची जाणीव झाली. पुढे असं आहे की बाजार असल्यानं आज तोडणी बंद होती. म्हणजे जेव्हा तो ऊस आता घेऊन जायचा असेल बाजारामध्ये वगैरे किंवा बाजाराचा एक दिवस असतो ना की संडेला बाजार आहे किंवा कुठल्या तरी एक दिवशी बाजार वगैरे असतो. तर त्या दिवशी त्यांची ऊस तोडणीची कामं बंद होती. आणि मग पुढे असं आहे की आजूबाजूच्या कोप्यावरील सारी पोरं शाळेत गेल्यानं वसंत एकटाच कोपीबाहेर बसून राहिला होता. कोपी म्हणजे त्यांनी जे कॅम्प टाईप बांधलं असेल तात्पुरतं राहण्यासाठी त्याला आपण कोपी म्हणतोय. आणि अर्थात सुट्टी असल्यामुळे म्हणजे ऊस तोडणीला सुट्टी असल्यामुळे मग आजूबाजूची मुलं शाळेमध्ये गेली होती. पण वसंतचं काय शाळेमध्ये नावच टाकलं नव्हतं त्याच्यामुळे तो मात्र त्या कोपीच्या बाहेर बसून होता. त्याच्यानंतर आता बसून काय बरं करायचं हाच विचार तो करत होता. शेजारच्या कोपीतून दामूची बायको लक्ष्मी कालवणाच्या फोडणीचं वाटण वाटायला बाहेर आली. पाट्यावर मीठ मिरची वाटता वाटता लक्ष्मीनं वसंतकडे पाहिलं. आणि ती लक्ष्मी काहीतरी काम करत होती आणि तिने वसंतकडे पाहिलं. वर्षा तू आज शाळेला नाही गेलास वैर? आणि मग तिला काय माहिती की हिचं शाळेमध्ये नाव नाहीये. तिने जनरली विचारले की सगळी मुलं गेली तू नाही गेला शाळेला? वसंतनं हातातला खडा खाली फेकत कसं जाणार म्हणत मानेला झटका देत तो कोपीमध्ये शिरला. म्हणजे त्यालाही वाईट वाटते. त्याला पण राग आला की मला जायचंय पण मला जाता येत नाहीये. मग तो रागातच म्हणाला कसं जाणार मी शाळेला? आणि त्याने हातातला जो काही खेळताना त्याने दगड घेतला असेल तो जोरात फेकला आणि तो आतमध्ये गेला. पुढे असं आहे की मग पुढे लक्ष्मी म्हणते अहो वसंताची माय म्हणजे ती त्याच्या आईला आवाज देते ताराला आवाज देते. असं म्हणत लक्ष्मीने ताराला साद घातली. आले ओ माय आले आले असं म्हणत तारा पण त्या कोपीमधून बाहेर आली. अव समधी लेकरं शाळेला गेली आणि तुपलं. मग लक्ष्मी म्हणते ताराला की सगळ्यांची मुलं गेली की शाळेमध्ये पण तुझा मुलगा शाळेमध्ये नाही गेला. वाटाण्याची परात हातात घेत लक्ष्मी उभी राहिली. बाजार घेऊन आलेल्या दामू आणि शंकरकडे लक्ष्मीची नजर जाताच शंकरकडेच हात दाखवत हे बघा यासनी विचारा की का शाळेला नाही गेला म्हणून. आणि मग तारा म्हणते की मला काय विचारता यांनाच विचारा का नाही गेला तो शाळेला म्हणून. लक्ष्मीकडे पाहत तारा उत्तरली. लक्ष्मीने शंकरकडे नजर टाकली. का व भाऊजी आपल्या समद्यांची पोरं शाळेला जातात मग याला कशापायी घरी ठेवलं? तिचं असं म्हणणं आहे आता ती अर्थात शंकरला विचारते की सगळ्यांचीच मुलं तर शाळेला जातात मग तुम्ही याला का शाळेत नाही घालत आहात किंवा याला का असं घरी ठेवलेलं आहे? त्याचं शिकायचं वय हाय तर शिकू द्या की मोठा झाला की कामच करणार आहे. आणि मग तिचं असं म्हणणं आहे की आता तो लहान आहे त्याने आता शिक्षण घेतलं पाहिजे. त्याला शिकवा पुढे काय मोठं झाल्यावरती आपल्याप्रमाणे त्याला पण कामच करायचे आहेत. वय वय मी आधी तेच म्हणती हिचं बी शिकणं अर्धच राहिलंय. मीराच्या डोक्यावरून हात फिरवत तारानं लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली. आणि लक्ष्मीला तर पहिल्यापासून सॉरी ताराला तर पहिल्यापासूनच वाटत होतं की तिच्या मुलांनी शिकावं मीराने शिकावं किंवा वसंताने शिकावं. मग असं म्हणत म्हणतच ती म्हणली की हो हो मीराचं पण शिक्षण राहिलंय तिचं पण शिक्षण आपण पूर्ण केलं पाहिजे. तारानं स्वतःच्या शिक्षणाचे आभार झाल्याचं म्हणत मीराच्या शिक्षणाची स्तुती केली आणि शंकरला म्हणाली अव ही लक्ष्मी माय काय म्हणतीया ते बघा तर ते वर्षाला शाळेला घाला म्हणतीया. थोडंसं पैक कमी मिळालं पण तो आपल्यासारखा अडाणी तर नाही ना राहणार. म्हणजे अर्थात तो कामाला नाही आला तर थोडेफार पैसे आपल्याला कमी मिळतील. आपलं काम थोडंफार कमी झाल्यामुळे पैसे कमी मिळतील. पण तो अर्थात आपल्यासारखा अडाणी नाही राहणार. जाऊ द्या त्यासनी शाळेला. शंकर म्हणाला लक्ष्मी वहिनी समद खराय. पण हातातल्या बाजाराची थैली ताराकडे देत शंकरनं मान फिरवली. आता पण बिन काय बी सांगू नकस. उद्यापासनं त्याला शाळेला धाड.
म्हणजेच काय, आता दामू म्हणतो की आता काय पण वगैरे काय काढू नको, उद्यापासून त्याला शाळेत पाठव म्हणजे झालं, असं दामू म्हणाला. कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्या विषयीचं असल्याने वसंताला उभारी आली आणि तो कोपी बाहेर येऊन उभा राहिला. आता समधीच म्हणत्यात तर जाऊ द्या, नाही म्हणू नका, पुढला विचार करा. तारा म्हणाली वसंतला की आता सगळे म्हणताय जाऊ दे शाळेला, तर जाऊ दे की त्याला शाळेला. ये पोरा ये, म्हणून त्याला जवळ घेतलं आणि ताराने वसंतला कुरवाळलं की आता म्हणजे आपला मुलगा पण शाळेत जाणार किंवा त्याने जायला पाहिजे, याबद्दलची तिची काळजी आता मिटणार होती. ठीक आहे. आता तुम्ही समधीच म्हणत्यात तर म्या तरी कशाला अडवू. वसंता ये इकडे पोरा, आता तू उद्यापासून शाळेला जायचं बरं का. आणि मग शंकरला तसंही आतून वाटत होतंच की आपणच मुलाची शाळा तोडलेली आहे किंवा आपणच त्याला शाळा सोडायला लावलेलं आहे, त्याने शिकलं पाहिजे. त्यामुळे त्यालाही आता वाटते की ठीक आहे, सगळे म्हणतातच आहेत तर जाऊ दे त्याने शाळेमध्ये. मग तो वसंतला पण म्हणतो की उद्यापासून तू शाळेत जा. हे बघ पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणूया. वसंतला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवत शंकर म्हणाला, जे की सीन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि हे कोपी वगैरे असं आहे जसं आपण टेंट बांधतो सिमिलरली त्याच पद्धतीने. त्यानंतर पुढे असं आहे की ओके मीराच्या आनंदाला पारावर राहिला नाही. आनंदाला पारावर न राहणं म्हणजे खूप आनंद होणं. तिचेही डोळे पाण्याने भरले. वसंतने लगेच मित्रांना गाठलं आणि अर्थात वसंतला खूप आनंद झाला आणि त्याने त्याच्या सगळ्या मित्रांना आनंदाच्या भरात सांगून टाकलं की आता मी शाळेला येणार, असं म्हणत सगळ्यांना वसंत सांगत सुटला. त्यांच्या त्याला इतका आनंद झाला होता. तर अशा पद्धतीने आपण हा पाठ पाहिला. म्हणजे शाळेचं किती महत्त्व आहे. बऱ्याचदा असं होतं की शाळेत जायला मिळतं पण आपणच शिकत नाही किंवा आपल्याला शिक्षणाची तेवढी गोडी नसते. पण ज्यांना खरंच शाळेत जायला नाही भेटत, परिस्थितीमुळे असेल किंवा कुठल्याही कारणामुळे असेल, त्यांना मात्र शाळेबद्दल खूप अप्रूप असतं. त्यांना शिकण्याची खूप इच्छा असते. त्यामुळे नक्कीच शिक्षण घ्यायचं आहे सगळ्यांनी खूप छान. अभ्यास करायचा आहे, अभ्यासामध्ये मन रमवायचं आहे आणि असाच साधारणतः संदेश या पाठामधून आपल्याला मिळतो. आणि खरं तर आपल्याला शिक्षण घेणं खूप सरळ आहे, सोपं आहे. पण अशी बरीचशी मुलं आहेत आपल्याच वयाची किंवा आपल्यापेक्षाही लहान, की ज्यांना शिकायचं असतं पण त्यांना शिक्षण घेता येत नाही. पैसा नसतो किंवा परिस्थिती नसते किंवा अनेक बरेचसे प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे. त्यामुळे आपल्याला जे शिकायला मिळालेलं आहे त्याचा आदर करायचा आहे आणि त्याचा कधीही अपमान नाही करायचा. मला आशा आहे की तुम्हाला हा पाठ आवडला असेल. आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय.